किडलेली माणसे. लेखक गंगाधर गाडगे. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. रविवारची दुपार होती. मुंबईमध्ये जातीय दंग्यांच्या उग्र ज्वाळा भडकल्या होत्या. सूर्यांच्या हल्ल्याने निरपराध माणसांचे देह छिन्न विछिन्न होत होते. जमावांच्या लढाया चालल्या होत्या. मूर्ती भग्न होत होत्या, मशिदी धुमसत होत्या आणि पोलिसांचा करडा अंमल सर्वत्र जारी झाला होता. पण त्यावेळी पेरुवाडीतील खुटमुट्यांच्या चाळीतील वरच्या मजल्यावर बरीच सामसूम झाली होती. पेरुवाडीतील खुटमुट्यांची चाळ म्हणजे महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय संस्कृतीचा सुपीक मळा. त्या प्रतापशाली नोकरीबहाद्दर राष्ट्राचा शिवनेरी, सनातन संसार धर्माचे परमपवित्र क्षेत्रस्थान. 50 रुपयांपासून 150 रुपयांपर्यंत वाढत जाणाऱ्या सामाजिक मानमान्यतेच्या तिथं अनेक श्रेणी होत्या. त्यातली प्रत्येक श्रेणी म्हणजे एक स्वतंत्र जात होती आणि जाती जातीत रोटी बेटी व्यवहाराला बिलकुल मज्जाव होता. साहेबांची मर्जी आणि पगारवाढ हे तेथील पुरुषांच्या जीविताचे केंद्रबिंदू होते आणि नवऱ्याचा पगार, स्वतःचं सौंदर्य ही प्रत्येक बाईच्या योग्यतेची मापटी होती. नोकरी मिळवायची, लग्न करायचं आणि मुलांची शिक्षण करून पेन्शन घ्यायची, असे हे संसार धर्माचे 4 आश्रम होते आणि विमा उतरणं हे एक आवश्यक धर्मकृत्य होतं. साखर आणि रॉकेल हे त्या संस्कृतीचे जळते प्रश्न होते. साहित्यिक मेळावे आणि गणपती उत्सव हे त्या वर्गाचे सामाजिक सोहळे होते. प्रीतिविवाह ह्या त्यांच्या अद्भुत कथा होत्या. दारिद्र्य आणि संकुचितपणा हा त्यांचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा होता. आणि राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रश्नांच्या पर्वतप्राय झुंडीच्या झुंडी जरी अंगावर चालून आल्या, तरी आपली स्वयंकेंद्रित मनोवृत्ती रेसभर सुद्धा बदलणार नाही, असा त्यांचा आगरकरी दृढनिश्चय होता. अशा खुटमुट्यांच्या चाळीतील दुसऱ्या मजल्यावर जरी बरीच सामसूम झाली असली, तरी नटव्या मालतीबाई आपल्या बावळट नवऱ्यावर खेकसत होत्या ते स्पष्टपणे ऐकू येत होतं. शेजारच्या खोलीत घारूअण्णांचा पत्त्यांचा अड्डा खिदळत आणि खिंकाळत होता. तिरळे बंडोपंत आपल्या खिडकीशी उभे राहून आपण समोरच्या चाळीतल्या एका सुंदर बाईकडे पाहत नाही आहोत, असं दाखवण्याचा प्रयत्न करत होते. शामराव दारात बसून आपल्या जुन्या छत्रीशी ठाकठोक करत होते. काटकोळे अजागळ ऐनापुरे हिंदू महासभेच्या राजकारणावर आपल्या किरट्या आवाजात चर्चा करत होते आणि एका नवविवाहित हौशी दाम्पत्याच्या टोकाच्या खोलीचं दार नेहमीप्रमाणे बंदच होतं. इतक्यात घारू अण्णांचा दामू गॅलरीत आला. आपली चड्डी त्याने वर ओढली आणि सदऱ्याच्या बाहीनं नाक पुसत आजूबाजूला हावरेपणाने पाहिलं. सगळी चाळ हादरेल अशी काहीतरी गुप्त बातमी मिळवावी, नाहीतर विक्षिप्त कृती करावी, असले विचार त्याच्या डोक्यात शिवशिवत होते. बंडोपंतांनी नळाजवळ मोलकरणीचा हात कसा धरला आणि तिनं त्यांच्या कानशिलात कशी भडकावली, हे त्यानंच घारूअण्णांना सांगितलं नव्हतं का? त्या हौशी दाम्पत्याच्या बंद दाराच्या फटीतून आत पाहण्याचा त्याने अयशस्वी प्रयत्न केला. शामरावांकडे नवं शिवण्याचं यंत्र आणलं आहे आणि माधवरावांच्या घरात लाडू होत आहेत, ह्या महत्त्वपूर्ण गोष्टींची आपल्या आईला सांगण्यासाठी त्यानं नोंद केली आणि मग गॅलरीच्या कठड्यावर ओठांगून त्याने रस्त्यावर चौफेर नजर फिरवली. त्यावेळी त्या चाळीसमोरच अशी एक घटना घडत होती की ती पाहून दामूला 2 दिडक्यांचं आईस्फ्रूट खाल्ले इतका आनंद झाला. समोर रस्त्यावर मवाली शांतपणे एका मुसलमानाचं पादत्राणांचं दुकान फोडत होते. त्यांच्यातल्या एका लठ्ठ दादाने एका भल्या मोठ्या दगडानं कुलपाचा कपाळमोक्ष केला. दुसऱ्या चपळ पिळदार शरीराच्या पोराने हिसक्यासरशी दार उघडलं आणि तिसऱ्या तांबरलेल्या डोळ्यांच्या राकट साथीदाराने आपल्या काठीच्या फटक्यासरशी खळकण साऱ्या काचा फोडल्या. त्या आवाजासरशी सारे बघे लोक दचकले आणि भीतीची आणि शिवाय कसल्याशा दुबळ्या आनंदाची शिणीक सगळ्यांच्या शरीरामधून गेली. आता ते दृश्य पाहायला एव्हाना शेकडो लोक हजर झाले होते. प्रत्येक इमारतीतून डोक्यांच्या रांगांच्या रांगा त्या दृश्याकडे एकाग्रतेने पाहत होत्या आणि भीतीमुळे जरी रस्ता रिकामा झाला होता, तरी त्याच्या दोन्ही टोकांना माणसांच्या झुंडी वाकून वाकून त्या दृश्याकडे पाहत होत्या. मात्र एक गडी हातात शेणाचा गोळा घेऊन एकटाच रस्त्याच्या मध्यभागी त्या दृश्याकडे पाहत उभा होता
आणि लोकांच्या पुंजक्यातून त्याचं ते एकट्यानंच निराळं उभं राहणं लोकांना का कोण जाणे चमत्कारिक वाटत होतं. एक वेणीवाला आपला धंदा विसरून ते दृश्य पाहण्यात पार गुंगून गेला होता आणि अभावितपणे एक एक पाऊल पुढे सरकत होता. दोन अगदी लहान मुले घाबरून पळून जाता जाता सारख्या माना वळवून त्या दृश्याकडे पाहत होती आणि एक छानछोकीचा पोशाख केलेला सुशिक्षित तरुण ह्या सगळ्या लोकांकडे तिरस्काराने पाहत ऐटीत अगदी त्या फोडलेल्या दुकानाजवळून पुढे गेला. ते दृश्य पाहताच दामू विजयोन्मादाने ओरडला, "अरे अरे, ते पहा, मवाली दुकानं फोडतायत." त्या सरशी खुटमुट्यांच्या चाळीतील दुसऱ्या मजल्यावर एकच धावपळ उडाली. केवढी रोमहर्षक घटना होती ती. आणि स्वतःच्या चाळीसमोर ती घडत असताना न पाहणं म्हणजे आयुष्यातील एका फार मोठ्या आनंदाला मुकल्यासारखं होतं. जिथून ते दृश्य सर्वात चांगलं दिसेल अशी जागा पटकवण्याकरता मुलांमध्ये ढकलाढकली आणि मारामारी सुरू झाली. आणि अर्थातच घारू अण्णांच्या भांडखोर आणि आडदांड पोरांनी इतर मुलांना केव्हाच त्या जागेवरून हुसकावलं. माधवरावांचा 2 वर्षांचा श्याम जेव्हा ती जागा सोडी ना, तेव्हा घारू अण्णांच्या बनीनं थाडदिशी त्याचं डोकं गजावर आपटलं. आणि बापडा श्याम जेव्हा रडत रडत घरात जाऊ लागला, तेव्हा ती सारी फिदी फिदी हसायला लागली. इतक्यात घारू अण्णा एकदम आपल्या मुलांवर खेकसले. "चला रे, चालती व्हात, उन्हाट कुठची, आणि सगळ्यांनी पुस्तक घ्यायचंय हातात." त्या सरशी त्यांची सगळी मुलं घरात पळाली. दामू मात्र तिथंच उभा राहिला. ही महत्वाची बातमी चाळीला पुरवल्यामुळे आपल्याला काही विशेष हक्क प्राप्त झाले आहेत अशी त्याची कल्पना झाली. पण घारू अण्णांनी एक टपली मारून त्याची ती कल्पना दूर केली आणि मग ते स्वतः त्या जागेवर उभे राहून गंमत पाहू लागले. तेवढ्यात शामराव त्यांच्या शेजारी येऊन उभे राहिले. "बाहेर गडबड चाललीये, तुम्ही घरात बसा." असं आपल्या बायका मुलांना दरडावून सांगून काटकोळे अजागर ऐनापुरे कठड्याजवळ धावले. त्यांच्या मनाची इतकी धांदल उडाली होती की कठड्यावर जाण्याकरिता ते उघड उघड धक्काबुक्की करू लागले आणि शेवटी शामरावांच्या बगलेमधून मान काढून पाहायला लागले. शामराव दयाबुद्धीने म्हणाले, "अरे अरे, काय बिचाऱ्याचं नुकसान करतायत." त्या सरशी ऐनापुरे एकदम आपल्या किरट्या आवाजात किंचाळले, "हेच, हेच चुकतं तुमच्या लोकांचं. त्या मुसंड्यांना काय म्हणून दया दाखवायची? ते आमच्या बायका पळवतात, पोरं पाठवतात, देवळं भ्रष्ट करतात. काही नाही, त्यांना असाच हात दाखवला पाहिजे." त्यांच्या त्या आवेशाने काहीसे गांगरलेले शामराव म्हणाले, "अहो, पण हे भांडण थांबायला नको का कधी? शेवटी आपल्या सगळ्यांना एकाच ठिकाणी राहायचं आहे ना." पण ऐनापुरे आपला आवाज तारसप्तकात नेऊन किंचाळले, "कसलं एके ठिकाणी राहायचं? आम्ही अविंदांचा निपात करू, त्यांची डोसकी ठेचू." आणि त्यांनी असे काही हातवारे केले की शामराव अगदी घाबरून गेले. आपल्या भयंकर राजकीय मतांनी शामरावांना घाबरून सोडण्यात ऐनापुऱ्यांना फार आनंद वाटे. आपली चिरडली गेलेली अधिकार लालसा पुरवण्याचा त्या दुबळ्या माणसाचा तो एकच मार्ग होता. "कसली राजकारणाची चर्चा करताय ऐनापुरे? आमच्या पगारात 4 रुपये वाढ होईल असलं एखादं राजकारण असलं तर सांगा." घारू अण्णा म्हणाले. आणि आपण काहीतरी विलक्षण मुरब्बीपणाने बोललो अशा आशयाने त्यांनी सगळ्यांकडे पाहिलं. सर्वांना त्यांचं म्हणणं मनोमन पटलं आणि म्हणूनच ते कोणालाच आवडले नाहीत. नटव्या मालतीबाई देखील ते दृश्य पाहायला लगबगीने बाहेर आल्या होत्या. पण त्या गर्दीत धक्काबुक्की करून कठड्याजवळ जायला आणि स्वतःची ऐट बिघडवायला त्यांचं मन धजेना. सौंदर्य आणि योग्यता ह्यांनी आपण इतरांहून श्रेष्ठ आहोत अशी त्यांची अगदी प्रामाणिक समजूत होती. लोक ही गोष्ट मानत कसे नाहीत ह्याचं त्यांना नेहमीच आश्चर्य वाटे आणि इतरांना नाक मुरडून आणि नावं ठेवून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमी अट्टहासाने चाललेला असे. आत्ता सुद्धा त्या असंच काहीतरी पुटपुटत होत्या आणि नेहमीप्रमाणे सगळे लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होते. इतक्यात तिरळे बंडोपंत बावळटपणाने चालत आले आणि चटकन त्यांना धक्का देऊन पुढे गेले. मालतीबाई चमकल्या. बंडोपंतांनी हे मुद्दाम केलं ह्याची त्यांना खात्री होती.
आणि बंडोपंतांविषयी त्यांना नेहमीच जो विलक्षण तिरस्कार आणि संताप वाटत असे, त्याने त्यांच्या मनात जोराची उसळी खाल्ली. त्यांना वाटलं की चटकन घरात जावं. पण पण का कोण जाणे, त्यांना त्या जागेवरून हलावंसं वाटेच ना. स्वतःवरच त्या विलक्षण जळफळल्या आणि आपल्या काकदृष्टीने त्यांच्याकडे अधाशीपणे पाहणाऱ्या बंडोपंतांचं डोकं खोबऱ्याच्या वाटीसारखं ठेचून काढावं, इतका त्यांना द्वेष वाटला. पण तरी जाग्यावरून हलायला त्यांचं मन तयार होईना. रस्त्यातून येता जाता बायकांना धक्के द्यायची बंडोपंतांना चमत्कारिक सवयच होती. आणि हे कसं साधता येईल हेच विचार त्यांच्या डोक्यात सतत चाललेले असत. ह्या बाबतीत त्यांचे जे बेत चालत ते इतके सूक्ष्म, धूर्त आणि निर्लज्जपणाचे असत की पुष्कळदा त्यांना स्वतःचीच किळस वाटू लागे. पण त्या क्रूर सवयीपुढे त्यांचं काही चालत नसे. मालतीबाईंचा दुबळेपणा त्या सराईत माणसाने ताबडतोब ओळखला आणि आता अधिकच आत्मविश्वासाने त्यांना धक्का देऊन ते पुन्हा पलीकडे गेले. तरी मालतीबाई स्वतःवरच जळफळत जाग्यावरच उभ्या राहिल्या. मग अशी सुप्त जबरदस्त इच्छा त्यांना का बरं जागेवर खिळवून धरत होती, कोण जाणे. इतक्यात नेहमी बंद असणारं त्या हौशी जोडप्याच्या खोलीचं दार उघडलं आणि मनोहर आणि लीला बाहेर आले. त्या दोघांच्या पायात चपला होत्या आणि हातात हातरुमाल होते. चाळीतील इतर लोकांहून आपण आधुनिक, नीटनेटके आणि स्वच्छ आहोत हे दाखवण्याकरिता ती दोघं नेहमी असं वागत. गॅलरीत एखादं शेंबडं मूल दिसलं की लीला एकदम ई म्हणून किंचाळायची आणि एखाद्या बाईच्या आंबाड्याचं टोक सुटलेलं असलं तर लोकांना दिसेल अशा रीतीनं चोरून हसायची सवयच तिने स्वतःला लावून घेतली होती. मनोहर एकदा कॉलेजच्या क्रिकेट टीममध्ये खेळला होता. त्यामुळे त्याच्या तोंडात नेहमी क्रिकेटची भाषा असे आणि चाळीच्या गॅलरीतून जाताना तो गोलंदाजी केल्याचा आविर्भाव करत असे. खाली काय चाललं आहे हे त्यांना दिसेना. म्हणून मनोहरने घरातून चटकन एक खुर्ची आणली आणि तिच्यावर उभा राहून तो लीलाला खाली काय चाललं आहे ह्याचं आपल्या मताने विनोदी वर्णन सांगायला लागला. ते ऐकताना लीला मान वेळावून आणि इतर अनावश्यक हावभाव करून काही उद्गार काढत होती. शेवटी मनोहर लीलाचा हात धरून म्हणाला, ए, तू राहा ना इथं खुर्चीवर उभी, म्हणजे तुला दिसेल नीट. तेव्हा लीला लाजवत मुरकत मनोहरच्या शेजारी खुर्चीवर उभी राहिली. एव्हाना त्या जोडप्याचा उद्देश सिद्धीला गेला होता. कारण खाली फोडल्या जाणाऱ्या दुकानाऐवजी सारे लोक माना वळवून बावळटपणाने त्यांच्याकडेच पाहू लागले होते. तेव्हा लीला फणकारली, चहाटळ मेले, आणि मग दोघांनी घरात जाऊन परत दार बंद करून घेतलं. त्यांचं दार बंद झालं अशी खात्री झाल्यावर घारू अण्णा म्हणाले, दुकान फोडण्याऐवजी हे मवाली काही लोकांची थोबाडा का फोडत नाहीत, कोण जाणे. त्याबरोबर सगळ्या लोकांना अगदी मनापासून हसू आलं. कारण सर्वांनाच त्या जोडप्याची फार असूया वाटत असे आणि आपणही त्यांच्यासारखं व्हावं असं वाटे. पण त्यांच्यासारखी रूपाची आणि तारुण्याची देणगी कोणालाच नव्हती आणि सर्वांचे संसार वाढलेले असल्यामुळे त्यांच्या इतक्या ऐटीनं कोणालाच राहता येत नसे. इकडं दुकान फोडण्याचं काम व्यवस्थितपणे चाललं होतं. दुकानातल्या काही जिनसा मवाली भराभरा बाहेर फेकत होते आणि काही स्वतःकरता गोळा करत होते. प्रत्येक बाबतीत सर्वांच्या पुढं असावं अशी महत्वाकांक्षा असणारा दामू एव्हाना त्या फोडलेल्या दुकानाच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिला होता. त्याच्या अंगात शर्ट सुद्धा नव्हता, पण त्याची त्याला मुळीच फिकीर नव्हती. आपल्या कर्तबगारीचा त्याला विलक्षण अभिमान वाटत होता. दूर उभे राहिलेल्या इतर लोकांकडे पाहून तो तिरस्काराने हसत होता आणि आपली शेंडी डोक्यावरून नाकापर्यंत ओढत होता. इतक्यात एक भैया आपल्याच बेफिकीर तंद्रीत पुढे आला. रस्त्यावर दुकान फोडलं जात आहे ह्याची त्या बेट्याला आत्तापर्यंत जाणीवही नव्हती. पण त्या दुकानाजवळ जाताच समोर पडलेल्या पादत्राणांच्या राशीकडे त्याचं लक्ष गेलं. त्या सरशी त्याने अगदी सहजपणे आपले फाटके चढाव काढून त्या राशीतले चांगलेसे बूट आपल्या पायात चढवले आणि आपल्या 2-4 बुटांच्या जोड्या खाकोटीला मारून तो आनंदाने हसत पुढे चालू लागला. त्या भैय्याचं ते कृत्य पाहून सारे लोक एकदम अगदी मनापासून हसले. कारण सगळ्यांच्या मनातल्या सुप्त इच्छेला त्या साध्या-सुध्या भैय्यानं मूर्तस्वरूप जे दिलं होतं. भैय्याच्या त्या कृतीमुळे इतरांनाही हळूहळू धीर आला
हातात शेणाचा गोळा घेऊन रस्त्याच्या मध्यभागी उभा राहिलेला रामागडी पुढे सरसावला आणि 2-4 पायतानांचे जोड बगलेत मारून त्याने आपला रस्ता सुधारला. अभावितपणे पुढे सरकणाऱ्या वेणीवाल्यानं सुद्धा घाबरत घाबरत त्याचंच अनुकरण केलं. त्यानंतर सारेच लोक हळूहळू पुढं सरकले आणि मग ती पादत्राणं पळवण्याकरता एकच गिल्ला झाला. ती लुटालूट पाहून ऐनापुरे अभावितपणे कटडा सोडून घाईने जिन्याकडे वळले. तशी घारू अण्णा चटकन फिरून छद्मीपणाने म्हणाले, "काय ऐनापुरे, तुम्हीही निघालेत की काय लूट आणायला?" त्यासरशी आपण काय करत आहोत ह्याची ऐनापुऱ्यांना जाणीव झाली आणि आधीच बावळट असलेला त्यांचा चेहरा अगदीच अजागळ दिसू लागला. इतक्यात घारू अण्णांचा दामू दडदडत वर आला. त्याच्या हातात एक बुटांचा जोड होता. तो ओरडत घारू अण्णांना म्हणाला, "अण्णा, अण्णा, हे पहा मी बूट आणलेत." घारू अण्णा प्रसंगावधान राखून म्हणाले, "अरे मूर्खा, अशा रस्त्यावर पडलेल्या गोष्टी का आपण उचलायच्या? बरं पण असू देत ते बूट आता, नाहीतर परत त्या गर्दीत सापडशील तू." आणि सर्व लोकांच्याकडे एक निर्लज्ज दृष्टिक्षेप टाकून ते घरात गेले आणि तो बूट आपल्याला होतो की नाही हे पाहू लागले. दामूला आता अधिकच जोर चढला आणि आईनं दिलेली एक भली मोठी पिशवी घेऊन तो खाली पडला. हे पाहून राधाबाईंना फार हेवा वाटला आणि दामू इतकंच वय असलेल्या आपल्या मधूला सारखं बोटाने डिवचत त्या म्हणू लागल्या, "जा, खाली जाऊन ये जा. तो दामू पहा कसा हुशार आहे, नाहीतर तू." पण नाजूक मनाच्या मधूला ती कल्पना मानवण्यासारखी नव्हती. त्यामुळे तो शेवटी कंटाळून दूर पळून गेला आणि पिंपाआडच्या कोपऱ्यात लपून बसला. दामू खाली गेला तेव्हा लुटालूट ऐन रंगात आली होती. सगळे लोक एकमेकांना ढकलत होते, ओरडत होते, भांडत होते, मारामारी करत होते आणि हसत सुद्धा होते. त्या गिल्ल्यात जाणून बुजून सापडलेल्या एका म्हातारीची पार दामटी वळली होती. ती किंचाळत होती. प्रत्येक जण ओरडत होता, "अरे, अरे त्या म्हातारीला सोडवा." पण धक्काबुक्की करायचा कोणीच थांबत नव्हता. त्या दंगलीत सुद्धा दामूने शिथापीने आपली पिशवी भरली आणि तो परत येऊ लागला. इतक्यात एका दांडग्या मवाल्याने त्याच्या हातातली पिशवी हिसकावून घेतली आणि तो निघून जाऊ लागला. दामू त्याच्याकडे धावत ओरडू लागला, "हे काय? हे काय?" ते ऐकून तो मवाली मागे फिरला आणि त्याने दामूच्या फाडदिशी थोबाडीत मारली. दामूचं कानशील लाल झालं. त्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्याचं डोकं गरगरू लागलं. कसंबसं घरी जाऊन त्याने आपली हकीकत सांगितली आणि पिशवी हरवल्याबद्दल घारू अण्णा त्याच्यावर खेकसले मात्र. इतक्यात पोलीस येत असल्याची वर्दी लोकांना मिळाली. मवाली ताबडतोब गुप्त झाले. इतर लोक सैरावैरा धावू लागले आणि सोबत 2-4 बायका आणि बरीचशी मुलं घेऊन जाणारा एक कारकून घाबरून त्या सर्वांच्या पुढे धावत आणि मागे न बघता ओरडत होता, "अरे, अरे, जोराने पळा! पाय मोडले की काय तुमचे?" धन्यवाद.